इंधन तुटवड्यामुळे हॉटेल व्यवसाय संकटात. हजारो कामगारांवर बेरोजगारीची टांगती तलवार. अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धामुळे इंधन पुरवठा विस्कळीत झाला असून याचा मोठा फटका महाराष्ट्रातील हॉटेल व्यवसायाला बसला आहे. सर्वात पहिले गॅस टंचाई होत असे आहे, ज्यामुळे व्यावसायिक LPG सिलेंडरचा पुरवठा खंडित झाल्याने हॉटेल चालवणे कठीण झाले आहे. सिलेंडरच्या किमतीत वाढल्यामुळे हॉटेलमध्ये जेवण महाग होण्याची शक्यता आहे. तसेच अनेक हॉटेल्स बंद पडण्याच्या मार्गावर असून हजारो कामगारांचा रोजगार धोक्यात आला आहे. गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत न झाल्यास व्यवसाय बंद करावा लागेल. शासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी कल्याणमधील हॉटेल व्यावसायिक भास्कर शेट्टी यांनी केली आहे. आतापर्यंत रोड झालेलं आहे, पण आमच्या गॅस जे एजंट आहे तो बोलतो याच्या पुढे नेलं कधी हे आता मिळू शकत नाही. तरी आम्ही ट्राय करतो, कारण हे युद्धामुळे असं प्रॉब्लेम आला. पहिला आम्हाला कधी प्रॉब्लेम आलेला नाही. आम्हाला गॅसचे रेट पण वाढले आणि पहिला कन्सेशन रेट होता, डिस्काउंट होते 19 छोटासा होता. आता पण येऊन गेले काही जण. आम्ही ट्राय करतो, माझं नाही इलाज आहे, पण आम्हाला खेळाचं असलं तरी आम्ही हॉटेल चालवू शकत नाही. आणि हॉटेलमध्ये एवढा माणसं काम करतात, हॉटेल बंद करायला लागले, पेमेंट बंद करायला आजूनपर्यंत चाललंय. पेमेंट बंद करायला कारण आणि माणसं पण आमच्या इतर लोक पण कामाला नाही, कुठे जाणार ते गावाला वगैरे कुठे आलं तर आम्हाला हॉटेल चालवायचं भरपूर त्रास आहे. म्हणून आम्हाला गव्हर्नमेंटने आमच्यासाठी काहीतरी अरेंजमेंट करावा आणि आम्हाला त्याच्यात काही अरेंजमेंट करून द्यावं. काय फरक नाही, आम्हाला डिस्काउंटच देतो. आता त्याच्या आमच्या ऑब्जेक्शन नाही, त्याच्या काय बोलणं नाही, त्याच्यात कंप्लेंट नाही. आम्हाला आता जे मिळतं त्याच्यात वाढवून दिला, 118 रुपये काहीतरी वाढवलं. आम्हाला गॅसचे सिलेंडर आमचे 3 युनिट आहे, दुर्दैव NX दुर्दैव आहे. आम्हाला 3 मध्ये 12 सिलेंडर लागतो डेली. आता ते आतापर्यंत मिळाला, थोडा करून देतात त्याच्याकडून, त्यांची काही मिस्टेक नाही, त्याच्याकडेच नाही आहे तर तू काय करणार. आम्हाला त्याच्या कंप्लेंट नाही, कुठल्याही कंप्लेंट नाही, पैशाची कंप्लेंट नाही, कुठल्याही कंप्लेंट नाही. आम्हाला हॉटेल चालवायचं मुश्किल आहे, त्याच्या पुढे